कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून ते एकत्र राहण्यासाठी मराठीसाठी आम्ही एकत्र येणार. मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, ठाकरेंचा भाजपला इशारा. कुणाचं कोणाबरोबर मनोमिलन होतं याची चिंता तुम्ही बाळगू नका. कोण कोणाशी युती करतो त्याचा हिशोब आमच्याकडे आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरून शिंदेंचा टोला. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली? बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले? रामदास कदमांचा ठाकरेंना सवाल. तर रामदास कदम फालतू माणूस म्हणत चंद्रकांत खैरेंचा पलटवार. हिंदुत्व सोडल्यानंतर गर्दी कशी कमी होते याचं एक उदाहरण म्हणजे शिवाजी पार्कमध्ये दिसलं अमित साटम यांची उद्धव ठाकरेंवर टीका. 15 मिनिटात महाराष्ट्राच्या पूरस्थितीची पाहणी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवायची गरज नाहीये. शेतकरी म्हणून जगलेलं सरकार आमचं आहे, त्यामुळे आम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज नाहीये. जयकुमार गोरेंची उद्धव ठाकरेंवर टीका. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या ओबीसींच्या प्रमुख नेत्यांची बैठक. जीआरमुळे ओबीसी समाजात संभ्रम निर्माण झाल्यानं ही बैठक असल्याची माहिती. छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे देखील बैठकीला उपस्थित राहणार. भाजप नेते परिणय फुकेंची माहिती. मीडिया ट्रायल वेळेस माझी बहीण धीर देत होती, धनंजय मुंडेंचं वक्तव्य. तर 2009 पासून दोघे भाऊ बहीण एकमेकांसाठी कटकारस्थान रचत होते. जी बहीण त्रास देत होती आता तिचा आधार वाटतोय, करुणा मुंडे यांची धनंजय मुंडेंवर टीका. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात महत्वाची बैठक. मुंबईतील शहर अध्यक्ष उपाध्यक्षांची शिवतीर्थ निवासस्थानी बैठक. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. मुंबईतील प्रभादेवी परिसरात आज अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि विविध ग्रंथ पुस्तकांचं अनावरण केलं जाणार. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचं आयोजन. उद्योग विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत. उद्योगमंत्री उदय सामंतांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. समितीमध्ये मुख्य सल्लागारांचाही समावेश. तर मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांच्यावर महत्वाची जबाबदारी. राज्यात आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात करणार. आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा. कस्टम अधिकाऱ्यांकडून तात्काळ पडताळणीमुळे आळा बसणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्वाचा निर्णय. सणासुदीच्या काळात केंद्राकडून महाराष्ट्राला 6,418 कोटींचा आगाऊ हप्ता. अजित पवारांकडून पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचेही आभार. या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल. अजित पवार यांच्याकडून विश्वास व्यक्त. भारतातील लोकशाहीवर हल्ला होतोय. सरकारी संस्था कमकुवत करून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न. कोलंबियामधील विद्यापीठातील भाषणातून राहुल गांधींचा आरोप. राज्यात मतदार यादीतून मृत व्यक्तींची नावं हटवणार. जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार. मतदार यादी आणखी अचूक करण्यासाठी निर्णय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज. खरगेंच्या तब्येतीत सुधारणा असून लवकरच पक्षीय कार्यात सक्रिय होणार असल्याची माहिती. आयकर विभागानं मृत व्यक्तीला धाडली आयकरची नोटीस. मुंबई हायकोर्टाकडून सदर नोटीस रद्द. नोटीसवर हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त. अंमली पदार्थांच्या रॅकेटला आळा घालण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यावर टास्क फोर्सची जबाबदारी. राज्य गृह खात्याकडून 22 कोटी 36 लाखांचा निधी मंजूर. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण पुन्हा एकदा सुरू होणार. शहरातील अर्धवट स्थितीतील 576 रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार. पावसामुळे थांबलेलं काम या आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती. मुंबईला पाणीपुरवठा करणारी 7ही धरणं काठोकाठ भरली. मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली. यंदा राज्यात सरासरीपेक्षा 20% अधिक पाऊस. मराठवाड्यात सर्वाधिक 39%, तर मध्य महाराष्ट्रात 20% अधिक पावसाची नोंद. कोकण गोवा भागात 15% अधिक, तर विदर्भात सरासरीपेक्षा 14% जास्त पावसाची नोंद. हवामान खात्याची माहिती. पुण्यात खरीप हंगामाला पावसाचा मोठा फटका. 48 लाख हेक्टर क्षेत्र पिकाचं नुकसान झालेलं आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक 26 लाख हेक्टरला अतिवृष्टीचा फटका. कृषी विभागाची माहिती. गोदावरी नदीला पूर आल्यानं गंगाखेड, सोनपेठ आणि पाथरी तालुक्यात पिकांचं अतोनात नुकसान. सोयाबीन, तूर, कापूस पाठोपाठ ऊस पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. हजारो हेक्टरवरील पिकांना मोठा फटका. मुंबईमध्ये सामान्यांसाठी फक्त 1,474 घरं, तर गिरणी कामगारांसाठी 4,215 घरांची निर्मिती होण्याची शक्यता. दरम्यान राज्यात 11,500 घरांची निर्मिती केली जाणार. घरांच्या बांधकाम प्रस्तावांना म्हाडाची मंजुरी. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 5,285 घरांसाठी 11 ऑक्टोबरला सोडत काढली जाणार. तर कोकण मंडळ सोडतीसाठी 1,57,000 अर्जदार पात्र.
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आपली एसटी ॲपचं लोकार्पण. प्रत्येक थांब्यावरील एसटीचं अचूक ठावठिकाणा करणार. सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होणार. 7,500 कोटींचा येरवडा ते कात्रज जुळा बोगदा हा प्रकल्प महापालिकेने अव्यवहार्य ठरवलेला आहे, गुंडाळून टाकलेला आहे. उपयुक्ततेच्या तुलनेत हा खर्च प्रचंड असल्यानं पालिकेचे स्पष्टीकरण. पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनीची मोजणी जलद गतीनं सुरू. 5 दिवसात 802 एकर जमिनीची मोजणी पूर्ण. मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरपर्यंत सुविधा. सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांना मोठा दिलासा. मुंबईच्या धर्तीवर पुणे महानगरपालिकेचं विकेंद्रीकरण. अत्यावश्यक सेवांच्या देखभाल दुरुस्तीचे अधिकार क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना. पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा निर्णय. दिवाळी आणि छठपूजेनिमित्त पुणे इंदोर पुणे विशेष रेल्वे सेवा असणार. खडकी स्थानकावरून 1 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान 18 फेऱ्या असणार. तर या रेल्वेला देवास, उज्जैन, रतलाम, वडोदरा तसेच सुरत, वसई रोड, कल्याण, लोणावळा या ठिकाणी थांबी असणार. मुंबईमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची 94,103 रुपयांची फसवणूक. सायबर फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. धाराशिवमधील व्यापाऱ्याची क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक. थेट बिहारमधून 4 लाख रुपयांचा गंडा घातल्याची माहिती. सायबर पोलिसात गुन्हा दाखल. नाशिक शहरातील विविध भागात टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवरती पोलिसांची मोठी कारवाई. तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेकडून 1 दिवसाचं वेतन पूरग्रस्तांना दिलं जाणार. तसेच मत्स्योद्धारी देवी संस्थांच्या वतीनं देखील 1 लाख रुपयांचा निधी हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वर्ग. लातूरमधील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांची माहिती. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये गोंदिया, तिरोडा नगर परिषद, गोरेगाव आणि सालेकसा या नगरपंचायतीचाही समावेश. त्यामुळे गोंदियामध्ये इच्छुकांच्या मोर्चे बांधणीसह निवडणूक प्रक्रियेला वेग. तिरोडा गोंदियातील बाजार समितीमध्ये अल्पमुदतीच्या धान विक्रीला सुरुवात. शासनाच्या निर्देशानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात धान खरेदी केंद्र सुरू करणं अपेक्षित. मात्र यंदाही वेळेवर धान खरेदी केंद्र सुरू होणार की नाही या संदर्भात अद्यापही संभ्रम. बुलढाण्यातील ग्रामीण आणि अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था. खड्ड्यांमुळे बसेसची यंत्रणेमध्ये मोठे बिघाड. त्यामुळे महिनाभरात एसटीला 3.5 लाखांचा फटका. तर एसटीच्या 40 फेऱ्या रद्द. नवी मुंबईतील वाशीमध्ये सोनं दुप्पट करून देण्याच्या आमिषानं महिलेची 8 लाखांची फसवणूक. दीपक पाटील नावाच्या संशयित आरोपी विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नागपूरमध्ये देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीची महिला पोलिसांकडून धिंड. दुर्गा मार्शल महिला पोलिसांच्या टीमकडून मानवतानगर परिसरामध्ये आरोपीची धिंड. आरोपी सूरज खोब्रागडेने अनेकांवर जीवघेणे हल्ले केल्याचाही आरोप. नाशिकमध्ये मध्यरात्री पुन्हा एका युवकाची हत्या. नाशिक रोडच्या गोरेवाडी भागातली घटना. कृष्णा ठाकरे या युवकावरती धारधार शस्त्रानं हल्ला. गुन्हा दाखल झाल्याची माहिती. जळगावातील कासमवाडी या परिसरात 2 कुटुंबातील जुन्या वादातून तरुणाची हत्या. जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. दसऱ्याच्या दिवशी वाद उफाळून आल्यानं तरुणाची हत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरमधून एकाची हत्या. सातारा पोलिसांकडून 2 सख्या भावांसह 3घांना 9 तासात अटक. आरोपी मुजीब डॉनवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवना नदीत वाहून जाणाऱ्या 3 मुलांना वाचवलं. बोरसर खुर्द गावातली घटना. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पुण्याच्या जुन्नरमधील पिंपळवंडी या ठिकाणी भर दिवसा बिबट्याच्या मेंढीवरती हल्ला बघायला मिळाला. हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यातही कैद झालाय. दिवसा मानवी वस्तीकडे बिबट्याचा मुक्त संचार होत असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. ऊसाच्या प्रतिटन मागे 15 रुपये कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाला लातूरमधील शेतकऱ्यांचा विरोध वाढला. शेतकऱ्यांच्या एका खिशातून काढून दुसऱ्या खिशाला मदत करायची असा सरकारचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. सोन्याच्या जेजुरीवर खंडेरायाचा मर्दानी दसरा उत्साहात साजरा. भंडाराची खोबऱ्याची उधळण करत मल्हारी मार्तंडाचा पालखी सोहळा संपन्न. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून